जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांचं बोलणं आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी भगवान परमात्म्याचं विशेषत्व प्रतिपादन केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे। या अभंगामध्ये 2 अक्षरांवर अधिक भर आहे। विशेषत्व, परमात्मा हा विश्वाचा मालक आहे, चालक आहे आणि या विश्वाची घडामोड त्याच्याच सत्तेने होती। असं जरी असलं तरी सुद्धा सगळे जीव त्याच्या मागे लागलेले। बघा, आपण त्याच्या प्राप्ती करताच नामस्मरण, भजन, कीर्तन ह्या सगळ्याची साधना आपण करतो, ही त्याच्या प्राप्तीसाठी करतो, तो आम्हाला मिळावा आणि जीवनाची ती कर्तव्यता पूर्ण व्हावी याच्याकरता सगळे जीव प्रयत्न करतात। पण या अभंगामध्ये उलट आहे, सगळे लोक त्याच्या मागे धावतात आणि तो भगवत भक्ताच्या मागे धावतात। एवढा छंद त्यांचा देवा, महाराज म्हणतात आपल्याला एक छंद लागलेला आहे, एक छंद आता लागलेला आहे आणि एक छंद भावार्थानंतर आपण बघू। एक छंद प्रत्येकाला लागलेला आहे। तुम्ही या ठिकाणी आला, नामस्मरण, भजन, कीर्तन, श्रवण करता, हा पहिला छंद आहे, म्हणजे आपल्या जीवाला लागलेला हा पहिला छंद आहे। तुम्ही मृदंग वाजवता, हा छंद आहे। तुम्ही गायन करता, हा छंद आहे। तुम्ही सगळे श्रोते अंतःकरणपूर्वक श्रवण करता, हा छंदच आहे। हा एक छंद आपल्याला लागलेला आहे, आणखीन एक छंद लागायचा बाकी आहे, तो भावार्थानंतर बघायचा। सगळं अगोदर सांगून टाकलं की अडचण निर्माण होते। म्हणून वर्णन करत असताना हा जगाचा मालक तुकोबराय म्हणतात आणि हा परमात्मा गवळ्याच्या मुलांच्या मुखातलं उच्चिष्ट सेवन, गवळ्याची ताक पिरे काय पुरी चांगली, तुकोबराय म्हणतात त्या ज्या मुलांच्या मुखातलं भगवान परमात्मा उच्चिष्ट सेवन कोण पोरे चांगली, तुकोबराय म्हणतात ती मुलं काही चांगली होती का? दिसायला चांगली नव्हती पण असायला चांगली। आपण दिसायला चांगले आहोत पण असायला चांगले आहेत का नाही हे मी सांगत नाही, ते आपण आरशासमोर उभं राहायचं नाही, आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसतं, पण आपली आवृत्ती, अंतःकरणाची जी आवृत्ती, ही आवृत्ती त्याच्यामध्ये दिसत। दर्पणी पाहता रूप न दिशी आपले, बाप रूपमाधुर विठ्ठले मज आयसे केले, मज आयसे केले, आयसे रूप, आपलं रूप आपल्याला ज्या दिवशी आरशामध्ये दिसत नाही त्या दिवशी त्याची खरी कृती आपण आपलं तपसायचं। वर्णन करत असताना महाराज म्हणतात कोण पोरे चांगले, काय चांगली होती का? पण त्यांचा भाव भाव सरळ होता, म्हणून परमात्मा त्यांच्या मुखातून उच्चिष्ट सेवन वर्णन करत असताना सगळ्याला त्याचा छंद, पण त्याला गोपाळांचा छंद, सगळ्याला त्याचा छंद आहे पण त्याला गोपाळांचा छंद, ही विशेष आहे। या अभंगामध्ये 2 शब्द महत्वाचे, एक सेवा आणि दुसरा छंद। वर्णन करत असताना तुकोबराय म्हणतात त्या गवळ्याच्या मुलाला, परमात्म्याला त्याचा छंद लागला। गवळ्याची ताक पिरे कोण पोरे चांगली, एवढा छंद त्यांचा देवा, काय सेवा भक्तीची, देवाला त्याचा छंद लागला। काय हा शब्द आश्चर्यवाचकच आहे। महाराज म्हणतात काय त्यांनी सेवा केली असेल म्हणून देव त्यांच्यासाठी वेडा होतो का? काय सेवा केली? सेवेला परमार्थामध्ये फार महत्व आहे। वर्णन करत असताना तुकोबराय म्हणतात त्यांनी सेवा केली, त्या पश्चात त्यांचा छंद देवाला लागला, त्यांच्या मुखातलं उच्चिष्ट देवानं सेवन आणि पुढे जाऊन आणखी गोष्ट सांगितली। देवाला काय अन्न मिळत नाही का? पण तरी सुद्धा तुकोबराय म्हणतात कुठे उपास पडले होते, विदुरा घरच्या कण्या देवानं भक्षण कराव्या, कण्या खाव्या, देवाला काय उपास तापास होते का? देवाकडे अन्न नाही उपलब्ध, विश्वास भरण वर्षण करणार आहे, त्याच्याकडे उपलब्ध कमी आहे का? काय कमी नाही।
पण विदुरा घरच्या कन्या देवाने खाव्या. तुकोबाराय म्हणतात ही विदुरांनी केलेली भक्ती आहे, सेवा आहे, त्याच्या पश्चात देव त्यांच्या घरी कन्या खातात. आपल्याकडे पंचपक्वानाचा बेत असतोच, तरी सुद्धा आपल्या इथं येऊन देव सेवन करेल का नाही हे सांगता येत नाही. येईल का मगर महाराज सांगता. पात्र भरपूर आहेत, श्री गुरु काका नेहमी सांगत असतात पात्र भरपूर आहेत, पण आपल्याकडे पात्रता त्यांच्याकडे गोपाळांकडे पात्र भरपूर आहेत. महाराज म्हणतात म्हणून वर्णन करताना त्यांचा छंद भगवान परमात्म्याला लागला. कोणती सेवा करत असतील, कोठे उपास पडले होते. तुकोबाराय म्हणतात कोठे उपास पडले होते कण्या बक्षी विदुराच्या, एवढा छंद त्यांचा देवा, काय सेवा भक्ती ती. आणखीन एक पुढे जाऊन दृष्टांत सांगितलं, गोष्ट सांगितली तुकोबाराय. कीर्तनामध्ये गोष्टी असाव्या म्हणजे लोकांच्या लक्षात येते. विदुर काकाचंही सांगितलं, गोपाळांचंही सांगितलं, आणि आणखीन एक पात्र सांगितलं तुकोबारायने. आपण हो, तुका म्हणे खुबज्या दाशी. हा प्रसंग कधीचा आहे त्या कुब्जेचा. हा प्रसंग ज्या वेळेला परमात्मा गोकुळ सोडून मथुरेमध्ये गेले तिथला प्रसंग आहे. हो, तिचं स्वरूप कसं होतं श्री गुरु बेडेकर दादा सांगायचे. ही कुब्जा दाशी होती, ही म्हणजे दादा म्हणायचं कोळशातलं माणिक होता. कोळशातलं माणिक म्हणजे कळतं ना, पांढरा शुभ्र कोळसा असतो असं ना, सांगत चला म्हणजे वेळेमध्ये संपवायचं आपल्याला. कोळसा कसा असतो हे सगळ्याला माहिती. आणि त्या कोळशामध्ये जरी त्या कुब्जेला उभं केलं तरी सुद्धा ती त्याच रंगाची दिसणार, ओळखू येणार नाही, असं तिचं रूप होतं. तुका म्हणे कुब्जा दाशी रूप राशी हिनकळा. मला रूपानं हिनकस होती. हो, आणि नुसती हिनकस नव्हती, 8 ठिकाणी वाकडी होती. 8 ठिकाणी वाकडी झाली बघा. हो, आणि तिच्याकडे काम एक होतं, रोज कंसाला चंदन उगाळायचं, फुलाची माळ करायची. जेवढा त्या राजाचा उपचार असतो तेवढा उपचार तिनं करायचा. हां, आता आपण पुढं जाऊन मागं येऊ भावार्थामध्ये आपण, त्याच्यामुळं काय अडचण नाही. ज्या वेळेला देव मथुरेमध्ये आले, आल्यानंतर ही नित्यक्रमानं हे आलेले आहेत. बलराम दादा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आलेले आहेत. सगळ्याला कळाल्याबरोबर हे दर्शनासाठी अशा रांगेमध्ये उभा राहील. आणि त्याच रांगेमध्ये ही कुब्जा होती. हातामध्ये पुष्पमाला आहे. हो, चंदनाचा तिलक आहे. त्या पात्रामध्ये पुष्पमाळा घेतलेली ती उभा राहिलेली. आता या कंसाच्या दरबारामध्ये जायचं, ह्याला तिलक करायचा. हो, आणि नित्याचं काम आपलं करायचं. बघितलं सगळे लोक, यांना पाहिल्याबरोबर सगळे आश्चर्यचकित झाले. आणि त्या कुब्जेला वाटलं ज्याची प्रतीक्षा आपण करतो रोज, सगळे लोक याच्यासाठी प्रतीक्षा करतात. आज हा आपल्या गावामध्ये आलेला आहे, आपल्या नगरीमध्ये आलेला आहे. कंसाचं स्वागत नंतर करू, दररोजच आपण त्याच्या सेवेत आहे. आज एक दिवस याला तिलक लावाय काय फरक पडतोय, हा एक विचार तिनं अगोदर केला. आणि नंतर दुसरा विचार तिच्या मनामध्ये आला. काय दुसरा विचार तिच्या मनामध्ये आला, कंस हा राजा आहे, आणि जर हा अपराध जर मी त्याचा केला तर तो मला शासन दिल्याशिवाय गुरु महाराज राहणार नाही. तिने विचार केला. एक मन म्हणतं रोज याला आपण तिलक लावतोय, रोज याला पुष्पमाळा घालतोय, आणि एक दिवस नाही घातलं तर काय होईल, हा जगाचा मालक आहे आणि याला आपण तिलक लावू, असं तिच्या मनामध्ये चलबिचल चालू आहे. सगळे लोक त्या परमात्म्याला पाहण्याकरता दंग झालेले आहेत. बघा आता हे तर विशेष असा आहे, सगळे त्याला पाहत होते, पण तो कुब्जेला पाहत होता. तो अधिकारी महात्मे कोणाचंही नाव घेत नाहीत, ज्ञानेश्वरीमध्ये कोणाचीही नावं नसतात, पण जनक राजाचं नाव आहे. हो, सामान्य नाही, सगळे त्याला पाहतात. त्या मथुरे नगरीमधले सगळे त्याला पाहतात. आणि हा कोणाला पाहत होता श्रीकांत?
कुबजेला पाहत होता. हो का? ती परम भक्त आहे. जेवढे जेवढे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारामध्ये कुबजेनं देवाचा आदरातिथ्य केलेला आहे. हो, तो तिला त्या गर्दीत त्याला ती त्या कुबजेला शोधतात. सामान्य आहे का? हो, म्हणून मी आता भावार्थामध्ये सांगितलं एक छंद आपल्याला लागलेला आहे. तो पाहत होता तिला. सगळे बाजूला झाले आणि तो तिच्या जवळ आला. तो कुबजे जवळ आला. ती वाकलेली होती, हातामध्ये काठी होती. चित्र डोळ्यासमोर आला. एखाद्या माणसाचं वय झाल्यानंतर, शरीर जर्जर झाल्यानंतर त्याची अवस्था काय होती? ती वाकलेली होती, हातामध्ये काठी, पांढरी शुभ्र केस झालेले आहेत, डोक्यावरती पदर आहे, थोडा पदर मागं सरलेला आहे, केस विस्कटलेले आहेत, हातामध्ये तिच्या ताट आहे, त्या ताटामध्ये फुलाची माळ आहे, चंदना तिलक वाटीमध्ये कालवलेला आहे, ती निघालेली आहे. देव तिच्याजवळ आले. हा माईक जसा वाकला आहे ना आता, अशीच कुबजा वाकली होती. असे जास्ती वाकले असेल, म्हणजे थोडंसं प्रात्यक्षिक पण असावा. थिअरी सगळे सांगतात, प्रॅक्टिकल कोण कोण विचारते. प्रॅक्टिकल पण पाहिजे. नुसती थिअरी काय कोणीही सांगल. आपण कीर्तनकार त्याच्यातच आहे ना. आणि देव तिच्या जवळ आले. त्या कुबजेच्या जवळ देव आले. बघितलं त्या कुबजेने त्याच्याकडे बघितलं. त्याने ओळखलं हा माझ्याकडेच आलेला आहे. तिच्याजवळ आले, तिच्या हाताला धरलं कुबजेच्या. देव काय म्हणते, अरे तू चालली कुठं? देवाला माहीत नाही का ती कुठं चालली? ती गंमत आहे. देवाला माहीत नसतं का कुठं जाते ती? विचारलं. देव म्हणतात असं कर, आज त्याला तिलक लावायचं राहू दे. ती म्हणली राजा आहे तो, त्याची आज्ञा जर मोडली तर मला शासन करेल. करू दे ना. धीर दिला देवाने. तरी सुद्धा तिचा हात थरथर थरथर कापतच होता. हातामध्ये धरलेला हात आहे, वयोवृद्ध झालेला आहे, आणि हात धरला देवाने. त्या चंदनाच्या कालवलेल्या चंदनाच्या वाटीमध्ये हात देवाने कुबजेचा घातला, तिलक लावून घेतला. तिलक लावला तरी ती रामानंद सागरने त्या मालिकेमध्ये दाखवताना ते फार सुंदर दाखवले. बरं, आपण काय गोष्टी बघताना व्यवस्थित बघायच्या असते ना. बघण्याची दृष्टी असावी. अष्टावक्राला बघितलं आणि सगळे हसले, ती दृष्टांत सांगत नाही आता. हो, परत त्यांनी त्याच्यावरती चर्चा केली. तिलक लावला, हात थरथर कापतोय. तिला वाटलं आता एवढी तिलकाचं जाऊ दे, ते काही जास्ती आहे त्याच्यामध्ये काय नाही, ती शिल्लक राहते. पण फुला चित्र डोळ्यासमोर आणा. तिलक लावलेलं आहे, चंदन शिल्लक आहे वाटीमध्ये, मगर महाराज, पण फुलाची माळ एकच आहे. कुबजेनं विचार केला, तिलक लावलाय ठीक आहे, चंदन शिल्लक आहे, राजाला चंदनाचं काही संपत नाही हा, पण फुलाची माळ एकच आहे. आणि ही जर आता यानं हातानं जर घालून घेतली तर मग आपलं भांडं फुटल्याशिवाय राहणार नाही म्हणजे. देवानं ती माळाही हातात धरली तरी सुद्धा कुबजा सोडत नव्हती. घातली माळ देवाला. परमात्म्याला माळ कुबजेनं घातली, आणि घातल्याबरोबर प्रकार असा झाला. ही माय आशिव कुबजा होती ना, हात लावल्याबरोबर असा हात फिरवल्याबरोबर सुंदर झाली, सुंदर झाली. तुका म्हणे कुबजा दासी, रूप राशी ही नकळा, कोळशातलं. पण भगवान परमात्म्याचा आणखीन स्पर्श झाल्याबरोबर कुबजा पूर्ववत झाली. आणि खरं स्वरूप तिचं सौंदर्य तिला प्राप्त झालं. कुबजेला सामान्य अधिकार नाही, पण अशी असणारी कुबजा सुद्धा तुकोबराय म्हणतात ती देवाला रत झाली. म्हणत वर्णन केलेलं आहे भागवतामध्ये, त्याचं वर्णन आले. हो, कुबजा काय सुंदर होती, नाथराय भागवतामध्ये वर्णन करतात. हो, पण तिच्या प्रेमाची अति आवडी भगवान परमात्म्याला होती. पण तुका म्हणे कुबजा दासी, रूपराशी हिन कळा, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्तीची. विठ्ठल 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 विठ्ठल.
योगाचा थोडक्यामध्ये भावार्थ आपण बघितलेला आहे. उर्वरित वेळामध्ये निरूपण करायचं काल्याचं कीर्तन आहे. आणि काल्याचं कीर्तन म्हणण्यापेक्षा जबाबदारीचं कीर्तन आहे. ओझ जास्ती आहे ना, पण तेवढी माझी शक्ती नाही किंवा माझी ताकद नाही तेवढी उचलण्याची. हो, पण उचलायचा प्रयत्न त्यांच्या कृपेनं करायचा. या ठिकाणी हा जो 5 दिवसाचा नामयज्ञ आहे त्याच्यामध्ये हे उपांत्य कीर्तन, शेवटचं कीर्तन, सांगतेच कीर्तन, हो शेवटचंच कीर्तन, प्रसादाचं कीर्तन. कार्यक्रमचं निमित्त काय आहे हे सगळ्याला जरी श्रुत असलं तरी सुद्धा थोडा त्या गोष्टीला स्पर्श करून पुढं जायचंय. ज्यांच्या योगानं हा नामयज्ञ आहे, या निमंत्रण पत्रिकेवरती प्रथम पुण्यस्मरण आणि त्या योगानं हे कीर्तन आहे, त्या योगानं हा कार्यक्रम आहे. आणि या सप्ताहामध्ये प्रत्येक जणांनी आपली सेवा समर्पित केलेली आहे. याच्या अगोदरचे जे कीर्तनकार आहेत, पहिल्या दिवशी देवराम महाराज गायकवाड अभ्यासू आहेत, अधिकारी आहेत आणि निस्पृह त्यांची सेवा आहे. यांचं देवराम महाराज गायकवाडांचं मी वर्णन वैकुंठवासी आमचे हरिभक्तपरायण राजू महाराजांचे तीर्थरूप शिवाजीराव हिम्मतराव शिवाजीराव करडे गुरुजी यांच्याकडून मी नेहमी ऐकत होतो. आणि त्यांच्या मुखामध्ये गुरुवर्य पांडुरंग महाराज घोले यांचंही नाव सारखं असायचं, अगत्यानं असायचं. आणि देवराम महाराज गायकवाडांचं. गुरुजी जाऊन आज 4 वर्ष झाले. योगायोग असा आहे त्यांचं पुण्यस्मरण आज आहे, गुरुजींचं पुण्यस्मरण आज आहे. त्यांच्या मुखातून त्यांचं मी नाव नेहमी ऐकत होतो, पण त्यांच्या कीर्तनाचा योग कधी आला नाही. बघा, माणसाच्या जीवनामध्ये योग येतो पण त्याला वेळ लागतो. 2 प्रकारचे योग आहे, एक चांगला योग आणि दुसरा अमंगळ जरी असला तरी त्याला योग असं म्हणायचं. कारण तुकोबारांनी त्याचं वर्णन केलेले. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ आणि तेव्हा मंगळ योग येतो, तेव्हा मंगळ योग येतो, तेव्हा मंगळ योग. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ, तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ, आता प्रत्येकानं थोडं 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 आपल्या जीवनामध्ये पडताळून पहा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा योग घडतो बरं का. पण महाराज म्हणतात ज्याच्या जीवनामध्ये अरुण मामा अमंगळ का असना पण योगच आहे. विठ्ठला विठ्ठला अमंगळ योग आल्याशिवाय पण चांगला योग येत नाही हो. महाराज म्हणतात हा योगच आहे. आणि दुसरं असं म्हणजे चांगला योग येतो. महाराजांनी जसं ह्या योगाचं वर्णन केलेलं आहे
तसं त्या योगाचं वर्णन केले. तुका म्हणे योग घडला बरवा, देवा माझ्या जीवनामध्ये योग प्राप्त झाला. काय प्राप्त झाला? जसा गोपाळांना झाला तसा माझ्या जीवनामध्ये योग प्राप्त झाला. तुकोबारा म्हणतात घडला बरवा, योग माझ्या जीवनामध्ये बरवा घडला, चांगला योग घडला. आता काय करीन मी? आता तुझी कास सोडणार. आता देवा कास तुझी मी न सोडी. त्याची सुरुवात आहे आंधळ्याच्या पायी धनाची चरवी, आगटीत तेवी घडो आली म्हटलेलं आहे. आंधळ्या माणसाला धनलाभ व्हावा तसा माझ्या जीवनामध्ये योग प्राप्त झाला. असे 2 प्रकारचे योग आहे. चला पुढं चला. म्हणून त्यांच्या मुखातून मी ऐकत होतो, त्यांचंही सेवा या ठिकाणी झालेली आहे. त्यांच्यासोबत गायक वादक सगळे आले होते. हो, आणि त्यांना गुरुजी शिकवाय होते. त्यांनी त्या दिवशी सांगितलं त्यांच्यासोबत जे आले काका महाराज ते त्यांना गुरुजी शिकवाय होते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या जीवनामध्ये जर निष्काम सेवा केली असेल तर त्याच्या जीवनामध्ये योग येतो. हो, म्हणून नंतर आमचे शिंदे माऊली त्यांची कीर्तन सेवा सुंदर अशा पद्धतीची झाली. त्या दिवशी मी नव्हतो, माफ करा मला. विनम्र भावने असं काय नाही. आता तुम्ही कीर्तन मला सांगितले म्हणजे माफ केलंच की. हो विठ्ठला 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 त्यांची सेवा झाली. आणि परत जे विदर्भ रत्न आहेत सगळीकडे ज्यांचं नाव आहे, मोठी माणसं ही उगच मोठी होत नाहीत. मोठी माणसं उगच मोठी होत नाही. त्यांच्या पाठीमागे त्यांचा समर्पण असतं. ज्ञानोबारांनी वर्णन केलेलं आहे. जो परमार्थामध्ये अधिकारी होतो ना, ज्यानं परमार्थामध्ये सगळं समर्पण केलेलं आहे, अंतरंगूची अधिकारी आहे म्हणजे ज्यानं सर्वस्व देवाला समर्पण केलेलं आहे. परमार्थामध्ये ज्यानं समर्पण भक्ती केलेली आहे तोच परमार्थामध्ये उच्च ठिकाणी अधिकारी होतो. तू महापुरुष होतो. पण त्याची समर्पण भावना असायला पाहिजे ना. हो, काय काय समर्पण करावं देवाला? देवाला सगळं समर्पण करावं. हो, जे त्यानं आपल्याला दिले ना. म्हणून संत महात्म्याने जीवनामध्ये सगळ्या गोष्टी त्याला समर्पण केल्या. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे माणसाचा जीव. हो, तो जीव सुद्धा संत महात्म्याने देवाच्या चरणावरती समर्पण केला. तुका म्हणे जीव
महाराज म्हणतात मिळालेल्या सगळ्या गोष्टी त्याला समर्पण करायच्याच आहेत, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीव सुद्धा संत महात्म्यांनी देवाला समर्पण केला. ही जयजयवंती आहे. वैकुंठवासी श्री गुरु काळेमाऊली म्हणायचे, त्यांचे चाल म्हटली की त्यांचं स्मरण व्हावं. बरोबर म्हणणं तो हसला तुझ्या लक्षामध्ये आला. म्हणून वर्णन करत असताना ते अधिकारी आहेत, महात्मे आहेत. म्हणून रामायणाचार्य आहेत, पाचपूर महाराज, त्यांनीही सेवा समर्पण केली. सेवा समर्पित केली, पण काही घेतलं नाही बरं का. ही विशेष आहे. पेट्रोलला सुद्धा पैसे घेतले नाहीत. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रम असल्यानंतर, नाम सप्ताह असल्यानंतर काही लोक विचारतात बरं का. हो, यजमानाला फोन लावायचा आणि विचारायचं गाडी घेऊन येतोय. कळतं ना माझं बोलणं. गाडी घेऊन येतोय. बरं तू आता काय लोक चालत येत नाही, पहिली लोक चालत जात होती. मग गाडी घेऊन येतो हे सांगायचंय कशासाठी? ही कशासाठी सांगायची? ही सांगायची गरज. तुम्ही गाडीने येणार आहे गाडीने या, एस टीने येणार आहे एस टीने या, निघून सेवा करा, निघून जा. निष्काम सेवा त्यांनी समर्पित केली. मला सांगण्याचं एवढंच मुद्दा आहे, जास्ती विषय मी लांबवत नाही. आणि त्यांनी सेवा केली. आणि रात्री आपल्याला सगळ्याला परिचितच आहेत. आता बाकीच्यांचा परिचय दिला म्हणजे ह्यांचा सुद्धा सहज गत्या का होईना पण सांगावं लागेल. विठ्ठला विठ्ठला आपले त्यांना जास्ती स्तुती केलेली आवडत नाही. आम्ही बसल्यावर स्तुती करतो. मी सहज सांगतो. ओंकार महाराज जाऊनजाळ यांची रात्री सेवा संपन्न झाली. अगदी सगळ्याला आनंद कीर्तनामध्ये मिळाला आणि त्यांनाही मिळाला. आणि नंतर कीर्तनाच्या नंतर हे विशेष कार्यक्रम आहे निमंत्रण पत्रिकेचा. हो, वैकुंठवासी जगविख्यात असणारे शंकर बापू आपेगावकर, त्यांचे चिरंजीव उद्धव बापू आपेगावकर यांचा आणि आमचे करडे महाराज यांचा हा ऋणानुबंध आहे पहिल्यापासून. आणि त्यांच्यासोबत आलेल्या त्या फ्रांसच्या मेरीताई, त्यांनी सांगितलं रात्री मेरीताई म्हणावं, बाकीचं आपल्याला नाव मारीताई, त्यांनी सेवा समर्पित केलेली आहे. हा असा भरगच्च कार्यक्रम गेली 4 दिवस चालू आहे. आणि मी मगाशीही बोलून गेलो, मोठी माणसं ही आरडे बरोबर आहे ना. कीर्तन संपल्यावर कारण हे विचारतात महाराज ही तर चुकलं म्हणून सांगतात. परीक्षक आहेत परीक्षक. हो, कीर्तनकाराने पुढच्या माणसाला काही येत नाही असं समजून कीर्तन कधीच करायचं नाही. ते आपल्यापेक्षा सुज्ञ असतात. हो, आणि कीर्तनकाराने कीर्तन झाल्यावर विचारावं, सुज्ञ माणसाला विचारायचं बरं का. मोकळी स्तुती करणारे फळ घेऊन जाणाऱ्याचं ऐकायचं नाही. ती नुसती फळासाठी झालेली असती, ही लक्षात ठेव. ती मातीतच घालणार बोला. विठ्ठला वा वा, काय तुम्ही गायलं म्हणणार. हो, आणि काय तुमचं सांगणं, काय तुमचं वक्तृत्व, त्याचं नुसतं ऐकून घ्यायचं, होय होय म्हणायचं, पुढं चालायचं. ओळखायचे असतात माणसं. ही परीक्षक आहेत. मला ज्या वेळेला सूर नव्हता, ताल नव्हता, तेव्हापासून ती माझ्यासोबत आहे. आजही आहेत. माऊली कोकाटे आरडे. आणि माझे पहिले मृदंग वादक म्हणजे आमचे राजू महाराज. माझं कीर्तन असलं की ती वाजवायला आम्ही सायकली फिरायचो. आनंद होता त्यावेळेला. सायकली फिरण्यात सुद्धा आनंद होता. हो, सांगण्याचं तात्पर्य काय आहे, रात्री आता हे फ्रान्सचे आहेत,
उद्धव बाप्पा पेगावकरांचे कार्यक्रम युरोप अमेरिका बाहेरच्या देशात सुद्धा होतात, पण त्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचं काही घेतलं नाही. आणि ते जे फ्रान्सचे आहेत त्यांनाही बाबा नवीन पाहुणे आहेत बरं का, बोबडे महाराज नवीन पाहुणे आहेत म्हणून करता त्यांचा आदर सत्कार करावा म्हणून यांनी आपलं गाडी खर्ची म्हणून थोडेफार पैसे दिले त्यांना. पण त्यांनी विचारलं हे सगळं कसं चालतं, हा आश्रम कसा चालतो, आणि ते ऐकल्यानंतर त्यांनी ते दिलेले पैसे सुद्धा घेतले नाहीत. म्हणजे ही निरपेक्ष वृत्ती आहे. आणि अशा सगळ्या माणसांनी याच्यामध्ये सेवा समर्पित केलेली आहे. म्हणून सगळ्याचे ऋणनिर्देश, गायक, वादक, मृदंग वादक, व्हायोलिन वादक त्यांचं त्यांचं असते ॲडव्हान्स, विणेकरी, टाळकरी, अन्नदाते, आणि महाप्रसाद आमचे ताटे सरांचा महाप्रसाद आहे. आणि सामाजिक कार्यकर्त्या मेघाताई पाटकर त्याही येणार आहेत असं त्या दादांनी निरोप दिला. मग त्यांचे आभार. मगर महाराज आहेत, बोबडे महाराज आहेत, आमचे दादा आहेत, हे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये यांनी सगळ्यांनी सेवा इथं रुजू केलेली आहे, दिलेली आहे. गेली 4 दिवस झाला हा भरगच्च कार्यक्रम चालू आहे. आणि त्याच्यामध्ये योग असा आहे, गुरुजींचं पुण्यस्मरण, 4थं पुण्यस्मरण. गेली 4 दिवस झाला हा उत्सव चालू आहे. आणि आजचं हे काल्याचं कीर्तन, आता त्याचं थोडं सांगतो, माझं सांगत नाही. गुरुवर्य सुप्रियाताईसाठी यांचं त्या पुण्याला असतात, आश्रमाकडे त्यांचं विशेष लक्ष असतं. म्हणजे राजू महाराजांचा त्यांचा संवाद नेहमी होतोच, मदतही करतात, पण त्यांना काही अपरिहार्य कारणामुळं येता आलं नाही. असा त्यांनी मोबाईलवर रात्री मेसेज टाकला. आणि मेसेज टाकल्यानंतर मग ओंकार महाराजांची त्यांची चर्चा झाली, कोणाला सेवा सांगायची काय. ओंकार महाराज म्हणले, मला विचारलं जमल का तुम्हाला. मी म्हणलं माझी काय, कारण अडचण काही नाही माझी, पण यजमानाला विचारायला पाहिजे ना, सगळ्याच्या मनाने असावं. ते म्हणले ठीक आहे. आणि मग ही कीर्तन माझ्याकडे आलेलं आहे रात्री 12 वाजता. आणि ह्या आता 12 वाजत आलेत. मी कीर्तनाचे नाही 12 वाजणार. तर कीर्तन काल्याचं त्यांनी माझ्याकडे दिलेलं आहे. सुरू व्हायला थोडा वेळ झालेला आहे, आपण बरोबर संपवण्याचा आपण प्रयत्न करूया. पण वर्णन करत असताना हा ऋणानुबंध आहे, त्याच्यामुळे हे कीर्तन आहे आलेलं आपल्याकडे. आणि राजूचा, त्यांच्या कुटुंबाचा, या आश्रमाचा, केशव महाराज आहेत, आप्पा आहेत, ही सगळी मंडळी, यांचा हा पूर्वीपासून माझा ऋणानुबंध आहे. आम्ही आणि मित्र आहे आम्ही. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, रात्री कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगायच्या भरपूर होत्या, पण त्यांना वेळ कमी पडला. मग ती आज मी दोन्ही पूर्ण करतो. विठ्ठल हा आश्रम जो सध्या सुरू आहे, गेली 9 वर्ष, आणि हे 10वं वर्ष आश्रमाचं आहे. आणि आश्रम चालवणं, जेवढं कुटुंब चालवणं अवघड आहे, कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आहे. बघा, जेवढं कुटुंब चालवणं अवघड, त्याच्याही पेक्षा 1000 पटीनं आश्रम चालवणं अवघड आहे. विठ्ठल कुटुंबामध्ये किती अडचणी असतात, अनेक अडचणी असतात मगर महाराज, पण कुटुंब प्रमुखावरती जबाबदारी असते. बरोबर आपा. आणि ती जबाबदारी पूर्ण करत 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 नाही काय, तो प्रपंचाचा, त्या कुटुंबाचा गाडा तो कुटुंब प्रमुख ओढत असतो. ते आपल्या वैयक्तिक आहे, पण हा आश्रम चालवणं म्हणजे अवघड आहे. याला शासकीय मानधन नाही. ही सगळ्यांच्या सहकार्यातून हा आतापर्यंत चालत आहे. आणि पुढेही याला आमच्याकडून जरी आजपर्यंत सहकार्य कमी झालं असेल, झालं नसेल, तर हितनं पुढं अगदी
भरभरून होईल. विठ्ठल 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 रात्री महाराजांनी सांगितलं, आम्ही जरी मोकळे असलो तरी आपलं मन मोकळं नाही. सांगितलं ना. आणि हा गाडा ओढत असताना अनेक अडचणी येतात. त्याच्यासाठी त्यांची झुंज आहे, प्रयत्न आहे. पुण्याला गेल्यानंतर ते कापडी पिशव्या तयार करतात, विकतात. त्याच्यातून काय आर्थिक मदत येते, बाहेरून काय आर्थिक मदत येते. आणि माणसाने ज्या ठिकाणी गरज आहे बघा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न करावा. हो, आपण तीर्थक्षेत्राला वगैरे दान देतच असतो, पण जिथं आवश्यकता आहे तिथं देणं गरजेचं आहे. हो, ओंकार महाराजांचा अट्टास असतो. मग हे चालतं सगळं कसं? हो, तर हे बाहेरचं जे आर्थिक सहाय्य आहे, सहकार्य आहे, याच्यातून सगळ्यातून चालतं. पण त्याच्यातून जरी अडचण, आपण देऊन देऊन किती देणार आहे? आपल्या शक्तीप्रमाणे देणार ना. पण तरी तसं जरी असलं तरी सुद्धा या अभंगामध्ये वर्णन करत असताना मी भावार्थामध्ये सांगितलं 2 शब्द महत्वाचे आहेत, सेवा आणि छंद. महाराज म्हणतात ज्याची खरी सेवा आहे ना त्याला काही मागण्याची गरज पडत नाही. न मागे त्याची रमा होईल अशी म्हटलं आहे. तेव्हा मुक्ताईनी वर्णन करत असताना असं वर्णन केलेलं आहे, जो परमात्म्याचा प्रिय आहे, परमात्म्याचा सखा आहे, अशावर विश्व कृपा करतो. विश्व कृपा करतो. देव सखा जरी ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. त्यावरी परमात्मा ज्याचा सखा आहे त्याच्यावरती विश्व कृपा करत. विश्व कृपा कर. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. त्यावरी विश्व कृपा करी. अशी अनेक विश्वाची कृपा त्याच्यावरती होती. हो, म्हणून त्याचं सख्य पाहिजे, परमात्म्याचं आणि जीवाचं सख्य पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये 18 योग आहेत. 18 योग आहेत. ज्ञान योग आहे, विज्ञान योग आहे, सांख्य योग आहे, अर्जुन विषाद योग आहे, भक्ती योग आहे. शेवटचा मोक्ष संन्यास योग. बरोबर सर? आणि ज्ञानोबरायांनी भक्ती योगाच्या अगोदर राजयोग सांगितलेला आहे आणि नंतर भक्ती योग आहे ना. त्यांना सकाळी फोन केला तर मी, परत मला ते सापडलं, मी फोटो काढला त्याचा, अनुक्रमणिकेमध्ये फोटो काढला. 12वा जो योग आहे हा 12वा भक्ती योग आहे. आता त्याचा 12वा क्रमांक काय ही मला माहिती नाही, अजून मी काय ते बघितलं नाही. त्याचा 12वा क्रमांक आहे.
भक्तियोगाचा. आणि त्याच्या अगोदर 9. तात्यांना माहित आहे, 9. त्याच्या अगोदर बाकी सगळे योग आहे. हो. राजयोग हा त्याच्या अगोदर आहे. 9. भक्तियोग हा 12वा. त्याच्या अगोदर विभूती योग. हा विभूती योग. हे सगळे योग आहेत. मला एवढं त्याच्यात दर्शवायचं आहे की ज्याच्या जीवनामध्ये भक्तियोग आहे त्याच्याच जीवनामध्ये राजयोग आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल एवढंच मला सूचित करायचं. अनेक योग आहेत, त्या बाकीच्या योगाचं मला बघायचं नाही. ज्याच्या जीवनामध्ये भक्तीचा योग आहे त्याच्या जीवनामध्ये राजयोग आहे. म्हणून गोपाळ कृतयुगामध्ये गोपाळ भगवान परमात्म्याबरोबर क्रीडा करत होते, खेळत होते. देव त्यांच्या तात्या देव त्यांच्या मुखातलं उच्चिष्ट प्राशन करत होता. ही गोपाळांचा कुठला योग म्हणायचा? गोपाळाच्या मुखात, आता हे साधा आहे हो, गोपाळाच्या मुखातलं भगवान परमात्मा उच्चिष्ट सेवन करत होता. हा गोपाळांचा कुठला योग आहे? चुकलं तर चुकू द्या, पण सांगण्याचा प्रयत्न करा. भक्ती योग आहे का राजयोग आहे? लाईफ लाईन. हा गोपाळांच्या जीवनातला भक्ती करून प्राप्त झालेला राजयोग आहे. देव त्यांच्या मुखातलं उच्चिष्ट खातो, हा राजयोगच म्हणायचं. विठ्ठल 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 आता तुम्ही हा राजयोग कसा? तर नाथरायनी एक ओवी सांगतो मला, मग पुढे जाऊ. नाथराय वर्णन करतात, कोण भक्ती केली गोपाळी, कोण ती सोवळी का ओवळी, तयाचा मुखीचा कवळू मी गिळी, प्रेम समेळी डुल्लत असो. नाथराय वर्णन करतात, परमात्मा त्यांच्या मुखातला उच्चिष्ट सेवन करतो, हा त्यांच्या जीवनातला राजयोग आहे. म्हणून काकामौली नेहमी सांगत असतात, कोणी कोणाचं उच्चिष्ट खावं. दृष्टांत नेहमी देतात, कोणी कोणाचं उच्चिष्ट खायचं. हो, मुलांचं उष्ट आईनं खाल्लं तरी चालतं, बरोबर तात्या? मुलाचं उष्ट आईनं खायचं. गुरुच्या पात्रामधलं उच्चिष्ट, उच्चिष्टाला 2 प्रकार आहेत. तुका म्हणे सेवेन आवडीन वचन न मोडी बोलिलेचे, ते एक सेवन करणं ते उच्चिष्ट आहे. आणि पात्रामध्ये जो प्रसाद आहे त्यालाही उच्चिष्ट म्हटलेलं आहे. ते उच्चिष्ट प्रसाद संत महात्म्याचा शिष्यानं सेवन करायचा, बरोबर? शिष्यानं सेवन करायचं. आणि व्यवहारामध्ये पत्नीनं मालकाचं पात्रामध्ये जर शिल्लक राहिलं तर ती खायला पत्नीला अधिकार आहे. म्हणजे मालकाचं पत्नीला उच्चिष्ट खायला हरकत नाही. परंतु जर मालकिणीच्या ताटामध्ये, म्हणजे पत्नीच्या जर ताटामध्ये शिल्लक राहिलं, बरं का केशव महाराज, तर पतीला खायला परवानगी नाही. विठ्ठल विठ्ठल मालकाने बायकोचं, काका म्हणतात बायकोचं उष्ट खायचं नाही. आणि बोलत असताना आदरानं बोलावं, आदरानं हाक मारावी. पूर्वी धनी म्हणत होते, मालक म्हणत होते, आता काय म्हणते ती सांगू का मी? हां हो, जुना मित्र होता, त्याच्या घरी जायचा एकदा योग आला. राणीचे पाठक काका दृष्टांत सांगायचे. आणि बरोबर का तात्या, भेट झाली म्हणले स्टेशनवर. अरे 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 कुठं, इकडं कुठं? त्यांनी सांगितलं तर शेवेला आलतो. बरं असं करा म्हणले, चला घरी. नेलं घरी त्याला, रिक्षानं गेले. घरी गेल्यानंतर पाहुणचार मग, आणि मग ती तेवढ्यात आली, खाली आली. बघितलं काका म्हणले, मी तिच्याकडे बघितलं म्हणले. आणि बघितल्यानंतर तिला काही साडी नव्हती.
ड्रेसवर होती ती. काकाला वाटलं कोण असेल. चाय केला. चहा केल्यानंतर दोघं म्हणले आम्ही बाहेर बसलो होतो सोप्यावर आणि तिने आतूनच आवाज दिला, अरे रमेश. कुठून आवाज दिला? किचन रूम मधूनच आवाज दिला, अरे रमेश चहा झालाय, चहा घेऊन जा म्हटलं. ती गेला, उठला सोप्यावरून आत गेला, चहा घेऊन आला, काकाला दिला, त्यानेही घेतला. काका म्हणले कोण आहे रे? म्हणली ती तुझी बहीण वगैरे आहे का? त्यानं सांगितलं नाही. मग कोण आहे? ती म्हणली माझी धर्मपत्नी. धर्मपत्नी तुला आरतुर बोलते? म्हणजे बोलताना पद्धत आहे, आवाज बोलावं. पत्नीचं उच्चिष्ट खायचं नाही, त्याला परवानगी नाही. शिष्यानं गुरुच्या पात्रातलं उच्चिष्ट खावं. पण इथं जगाचा मालक आहे. आता विषय लक्षात घ्या. आणि हा जगाचा मालक गवळ्याच्या मुलाच्या मुखातलं उच्चिष्ट सेवन करतो. हा त्यांच्या जीवनातला योग आहे. सगळं कर्म समर्पण केलेलं आहे, निष्काम कर्म केलं, सेवा केली आणि त्या सेवेच्या पश्चात हा त्यांच्या जीवनामध्ये योग गोपाळांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. ती गवळ्याची मुलं म्हटलेले आहे. महाराज म्हणतात गवळ्याची मुलं आहेत आणि त्यांच्या मुखातलं देव उच्चिष्ट सेवन करतो. हा त्यांच्या जीवनातला भक्ती केल्यानंतर मिळालेला योग म्हणजे हा राजयोगच आहे. विठ्ठल आणि आणखीन पुढे जाऊन देवाला असं वाटलं आपल्याला त्यांच्या मुखातलं उच्चिष्ट सेवन करायचंय, उच्चिष्ट प्रसाद त्यांचा सेवन करायचा आहे. पण जर मी या स्थितीला आहे, हे रूप जर मी नाही सोडलं तर मी तो आनंद घेऊ शकत नाही किंवा मी त्यांना हा आनंद देऊ शकत नाही. कारण भक्तीचं सुख घेण्याकरता एकांगी दोन्ही झाल्याशी निर्माण म्हटलेलं आहे. त्यालाही आपलं स्वरूप सोडावं लागतं. आणि हे सगळे गोप गोपाळ गवळ्याच्या आणखीन जन्माला येणार आहेत गोकुळामध्ये म्हटल्यानंतर देवानं विचार केला, हे सगळे अगोदर जन्माला आले. बघा सगळं गोकुळ वसलेलं आहे आणि देवाला वाटलं हा आनंद घेण्याकरता देवाला सुद्धा खाली यावं लागलं बरं का. उच्च कुटीची अवस्था सोडून परमात्मा खाली आला आणि गवळ्याच्याच पोटी जन्म घेतला. देव वाढले कुठं? जन्माला कुठं आले? मथुरेमध्ये आले. आता फास्ट जाऊ आपण. जन्माला मथुरेमध्ये आले आणि रात्र होती, दिवस उगवायच्या आतमध्ये कुठे गेले तात्या? गोकुळामध्ये गेले. त्याचं वर्णन असं आलेलं आहे. टाका. जन्माला आले, रात्र झालेली होती, रात्री 12ला जन्माला आले. दिवस उगवायच्या आतमध्ये देव गोकुळामध्ये दाखल झाले. जन्मलो मी मथुरेत, वाढलो मी गोकुळात, गोपिकेचा छंद पुरवी ओळख मला, ओळख मला राधे, ओळख मला. कुठं जन्माला आलो? नामदेवराची गवळण ना, शेपक म्हणत नाही, तुम्हाला चालत नाही. जन्माला मथुरेमध्ये देव आले. दिवस उगवायच्या आतमध्ये विनंती केली, मला इथं ठेवू नका, नंदाच्या घराला.
वर्षाच्या आत तर देव गोकुळामध्ये दाखल झाले. हो, नंदाच्या घराला मजने येई गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मजा आणि येथे. तिथं माया जन्माला आली होती, इथं देव जन्माला आले होते. पण गोपिकेचा छंद पुरवण्याकरता देवाने सूर्याला किरण सुद्धा टाकू दिलं नाही. हा, सूर्याचं किरण उगवायच्या अगोदर गोकुळामध्ये दाखल झाले. हो, काय भक्ती असेल. म्हणून कोण पोरे चांगली म्हणते तुकोबाराने वर्णन केलं. त्यांचा छंद पुरवण्याकरता देव गोकुळामध्ये आले. हा परमार्थातला आनंद आहे. हो, सामान्य नाही. हो, कुणाला कधी काय मिळेल, कुणाच्या जीवनामध्ये काय योग येईल, हे आमचा सुद्धा योगच म्हणायचा. आज विठ्ठला 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 जन्माला आले, गोकुळामध्ये दाखल झाले. देव गोकुळामध्ये आले आणि नंद बाबाने त्या मुलीला उचललं आणि तिला घेऊन मथुरेमध्ये आले. दिवस एवढ्या गटकेमध्ये दिवस उगवला आणि उगवल्याबरोबर आता ती मायाच आहे. हो, नामदेवरांनी वर्णन केलेलं आहे. रडे माया करिया कांत नामा मने उठती दूत, नामा मने उठती दूत, नामा मने उठती दूत. रडे माया करिया कांत नामा मने उठती दूत, नामा मने उठती दूत. जागे झाले. रडायला सुरुवात त्या कारागृहामध्ये त्या मायेने केल्याबरोबर सगळे जागे झाले. आणि जागे झाल्यानंतर कंसाच्या कानावरती बातमी गेली, जन्माला आला जन्माला आला जन्माला आला. आता हे जन्माला आलेला सगळे दूध आले, बघितलं आणि ज्या ठिकाणी 6 मारली होती त्याच ठिकाणी कंसाच्या स्वाधीन केलं. बघितलं कंसाने. बघितल्यानंतर त्याला प्रेम निर्माण झालं पहिल्यांदा अगोदर. हो, पण नारद महर्षी भेटले, 6 मारायला सांगितली. 7वा जो गर्भ योगमायाने. आणि मग 8व्यांदा की ज्या वेळेला ही घेऊन आले दूध, घेऊन आल्याबरोबर कंसानं बघितलं पण हा मुलगा नाही, ही मुलगी आहे म्हटल्यानंतर ही मुलगी मारणारच आहे 8वा. ठेवून काय करायचे. त्याने काय केलं, ज्या ठिकाणी 6 मारली होती त्या ठिकाणी आणली शिळेवरती, गर 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 फिरवली. आपटणार तेवढ्यात हातातून निष्ठून गेली. निष्ठून गेल्याबरोबर तिनं आपलं खरं रूप प्रगट केलं आणि जाता जाता गप गेली नाही. दादा सांगायचे नेहमी जाता जाता तिनं आग लावून गेली. तुझा लागी वदी उपजाला माझा दे, तुझा लागी वदी उपजाला माझा दे, तुझा लागे मध्ये उपजाला माझा दे, तुझा लागे मध्ये उपजाला माझा जाता जाता गप गेले. काय काय माणसं सुद्धा अशी गप जात नाही जाता जाता. हो, हे अशीच करणार. आग लावून गेली. अरे तुला मारणारा कंसा जन्माला आलेले आणि गोकुळामध्ये वाढतोय. हो, असं ऐकल्याबरोबर कंसाला भय सुटलं बरं. हो, आणि इकडं गोकुळामध्ये आनंद झाला. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे.
किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू किती सांगू मी सांगू कुणाला आनंद झाला अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालात नाच गावतालात पैंजन धरले कान दिसतो उठून गोपी आया नटून कान दिसतो उठून गोपी आया नटून नव्या नवतीचा शृंगार ते आज आनंदी आनंद जसा गोकुळामध्ये आनंद झाला त्याच पद्धतीनं आज सुद्धा या नाम सप्ताहामध्ये या सायना दिदीमुळं सगळ्यांना आनंद मिळाला. विठ्ठल 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 पण वर्णन करत असताना देव जन्माला आले. नाव ठेवण्याचा कार्यक्रम व्हायच्या वेळेला सगळ्या गोकुळामध्ये आनंद निर्माण झाला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावी एकी पुढे एक वाटी सुंटवडे. आनंद सगळ्या गवळणीने सांगायला सुरुवात केली. त्या नंद पाटलाच्या वाड्यावरती यायच्या आणि पाहायला आल्यानंतर त्यांची अवस्था अशी होत होती त्याला पाहायला आणि माघारी आल्यानंतर एकमेकीला सांगत असताना त्यांचं देहभान हरपत होत. बघितलं देवाला आल्या नंद पाटलाच्या वाड्यावर पाहिलं त्याला आणि त्याला पाहिल्याबरोबर ती दुसरीला सांगण्याकरता आली. हो अगं यशोदेला मुलगा झाला तू पाहिला का? नाही म्हणले मी पाहायलाच येणार आहे. मग त्यानं विचारलं तू पाहिला का? तिनं सांगितलं पाहिला की. पाहिल्यानंतर मग तो कसा आहे? ज्ञानोबा वर्णन करतात रूपश्याम सुंदर. देव कसा आहे? निलोत्पर गाबा सखई स्वप्नी शोभा देखील असा तो स्वरूपवान आहे रूपवान आहे. तू पाहायला निघाली का? हो. तोवर ती एक जण पुढं पाहायला गेले ती माघारी वळून येते. मग तिचा वाटेमध्ये संवाद होतो. तिनं विचारलं तात्या तू पाहिला का? हो पाहिला. हो कसा आहे? कसा आहे म्हणल्यानंतर ती शांत उभी राहील. अगं बोल ना काहीतरी बोल. तू पाहिलाय ना त्याला बोल. सांग ना मग कसा दिसतो तो. तिनं पुढं काय बोलणच कारण तिची चित्तवृत्ती त्यानं वेधलेली होती आणि त्याचं वर्णन संत महात्म्याने केलेलं आहे आणि गोदावरी ताईंनी सुंदर गायलेलं आहे बरं. पाहिला पाहिला
काम करत असताना थराला दगड लावला की फिटच बसला पाहिजे, अजिबात ढिला करायचा नाही. विठ्ठल विठ्ठल गोदावरी ताईने मुंडेने खास गायले. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेदियले तेने वेदियले तेने वेदियले म्हण. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला त्याला. ती गवळण एकमेकीचा संवाद चाललाय बरं का. त्याला पाहिलं पण ती बोलू शकना. का बोलू शकना तर हरिणे माझे हरिले चित्त भार विसरले. त्याला घराकडे जाण्याचाही मार्ग सुचना आणि त्याला पाहिला कसा, त्याचं स्वरूप कसं हेही त्याला सांगता येईना. अशी अवस्था त्या परमात्म्याला बघितल्याबरोबर त्या गोपगवळणीची झाली होती. काय आनंद असेल त्या असा सगळा आनंद त्या गोकुळामध्ये निर्माण झाला. हो महाराज वर्णन करतात त्याच. निघालेले आहे त्या गवळणी, त्याचं नाव ठेवण्याचं मोठं कार्यक्रम झाला, संपन्न झाला. त्या गवळणीला असं वाटायचं. हो मग दोन प्रकारचं देवाने चरित्र केलेलं आहे. अनेक आता आनंद झाला. गोप गवळणींना देवाला पाहिल्याबरोबर पाहिल्या वेद लावी बैसे जीवे जडोनी. हो निमिषान लगे क्षण वेदिता, एवढी तुझी स्वरूपता. महाराज म्हणतात क्षण लागत नाही एवढं त्याचा वेद त्या गोप गवळणीच्या अंतकरणाचा देवाने घेतला. आनंद त्या देवाला पाहायचं. इकडं अनेक प्रयोग कंसाने केले बरं का, पण देवानं काय केलं, बाळपणामध्ये अवघी दैत्य खाने बुडविली, खाग बगरिठा मारिले, निकालच लावून मागं काय ठेवलं नाही, सगळे मारले. कागासूर बकासूर रिठासूर सगळे मारले. हो निकाल लावून टाकला देवाने. अनेक संकट देवावरती आले. बाबळ भट आले. बाबळ भटांनी वर्णन केलेलं आहे, पण बाबळ भटाची फजिती झाली. हो नंतर पुतना मावशीला वाटलं आपल्या दादाला म्हणजे कंसाला हो भय सुटलेला आहे, त्याला थोडीशी मदत करावी. सभा भरली, तिनं विचार केला. आता म्हणले मी त्याचा बंदोबस्त करते. म्हणले तुम्हाला जमणार नाही. त्यानं विडा उचलला. आली देवांगनेचं तात्या रूप त्यानं धारण केलं होतं. आली नंदाच्या वाड्यावरती. विचारलं त्या यशोदेला, कुठं आहे नंद पाटलाचं गड? तिथं म्हणले. आल्यानंतर कोण तू? यशोदा विचारती तिला. ती सांगितली मी तुझी बहीण आहे म्हटली. कृष्णाची मावशी आहे आणि मावशीच होती बरं. हो तुला मुलगा झालं, त्याचं नामकरण झालं, मला सांगितलं नाही, पण मी पेपरला वाचलं. आता पेपर होता काय की त्या वेळेला, पण वाचलं म्हणलं. असो आली, सगळं घेऊन आली ती देवाला. ती पुतना होती, राक्षसी होती, पण तिनं उपचार आणायला विसरली. सगळं देवाला घेऊन आली. नामदेवरांनी वर्णन केले काय काय आणलं होतं. कुठं आहे म्हणले कृष्ण. यशोदेनं सांगितलं आताच त्याला नाव दू घालून झोपी घातले म्हणे. देव पाळण्यातच होती. आणि देवाला वाटलं की सकाळ सकाळ दादा म्हणायचे भवानीच्या पारी आलेले गिराईक माघारी कसं लावून जाऊ म्हणे. म्हणून भवानीच्या पारी आलेले गिराईक गोडसे माघारी महाराज कधी माघार लावता तुम्ही बरोबर. त्याला दादा द्रष्टानं सांगायचं. हो गोडसे महाराज असतात भाजी विकायला, हे नाही काय लोक भाजीचा व्यवसाय करतात. सकाळ सकाळ गिराईक आलं. दादा म्हणायचे, त्यानं विचारले अहो बाई भाजी कितीला दिली? त्यानं सांगितलं आता मेथीची पिंडी 20 रुपयाला आहे, 30 रुपयाला 2 देतात. विचारलं कितीला आहे? आता कालच घेतली हो आम्ही. विचारलं किती? त्यानं अहो पण सकाळ सकाळ भवानी असं करा म्हणले 10 रुपयाला द्या. पिंडी कितीला आहे? 20 रुपयाला. मागतोय कितीला? लाज तरी वाटावी घेऊ. 20 रुपयाची पिंडी 10 रुपयाला मागाय, त्याला कष्ट आहे. हो तो अनेक फवारावं लागतं, पाणी द्यावं लागतं नाही काय. ऊन पडलं तर भाजी जळून जाते. आणि सगळ्यात न सांभाळून मग 10 रुपयाला द्यायला बरोबर वाटेल का? हो ती मावशी म्हणली अहो 20 रुपयाला व्यक्ती पण
15 रुपयाला न्या, सकाळी भवानीचे पारीचं गिरायक आहे म्हणून तुम्ही 15 रुपयाला घेऊन जा. त्यानं सांगितलं द्यायची असली तर दे, नसली तर चाललो. अशी माणसं असतात काय. गेला पुढं, पण त्याला वाटलं सकाळ सकाळ नको सोडा म्हणून बोलून घेतलं. हो न्या म्हणली जा. अहो मावशी म्हणले, तो माणूस म्हणतो त्याला, अहो बघा म्हणले तुम्ही आता मला भाजीची पेंडी दिली, तुमची भाजीची पाठी राहणार नाही म्हणले. आता 4 वाजोस्तोर कशाला दिवस मावळोस्तोर भाजी राहते म्हणजे 4 वाजता कशाला राहते म्हणजे ह्याचा काय संबंध. हो अहो म्हणले माझ्या हाताचा गुणच तसा आहे. बापाची 100 एकर शेती होती. बापाची श्रीकांत 100 एकर शेती होती. पण ज्या वेळेला वडील वारले आणि माझ्या नावावर उतारा आला, त्या वेळेला वर्ष श्राद्ध व्हायच्या आत तर 90 एकर खलास. तुझ्या भाजीच्या पेंडीचा काय दम आहे म्हणला ती. विठ्ठल थोडा विनोद केला. तसं देव म्हणले ही सकाळ सकाळ भवानीच्या पारी गिरायक आले, ह्याला माघारी लावून कसं जमलं. देवानं काय केलं, श्रीकांत महाराज उजवा पाय उचलला असा आपटला, पाळण्यावर सापडला आणि आवाज झाला घोंगराचा. गवळण म्हणत होती पूर्वीची माणसं, छुम छनन छनन वाजती पैंजण, छुम छुम छनन छनन वाजती पैंजण. पैंजण वाजलं देवानं रडा. गवळणी असले पहिले म्हणत नाही माणसं, शेता योग आला म्हणून म्हणायचं. वाजलं पैंजण, देवानं रडायला सुरुवात केली आणि ती पुतना म्हणते अगं रडायला लागलाय, जागा आहे, नावीला झाला, जा म्हणले. आता घ्या म्हणावं लागतंच की रडायला लागल्यानंतर. घेतलं त्याने. घेतल्यानंतर देवानं डोळे लावले, झाकले डोळे. का झाकले त्याची बरीच कारणं आहेत. भागवतामध्ये त्याची बरीच कारणं आलेली आहे. पुतना ही अविद्या आहे, तिचं तोंड पाहायचं नाही म्हणून डोळे झाकले. जन्माला येऊन 6वा दिवस आहे, मी काय विष पेण्याकरता आलो का नाही. मग काय केलं, भगवान परमशंकराचा धावा केला म्हणून डोळे झाकले. आणखीन काय कारण आहे, अहो ही मी जन्माला आल्याबरोबर ही मारण्याकरता मला का आली, हिचा माझा काय संबंध आहे, ही पाहण्याकरता देवाने डोळे झाकले. ही कोण होती, परंपरेनं आणखीन सांगितलं जातं, ही पुतना जी होती ही बळीची मुलगी. हो रत्नमाला. ज्या वेळेला बळीनं 99 यज्ञ केले, 100वा यज्ञ होता, त्यावेळेला देवानं बटूरूप धारण केलं, बळीच्या दारामध्ये आले, 3 पाऊल भूमी मागितली आणि मागितल्यानंतर या बटूला पाहिल्याबरोबर त्या मुलीच्या अंतःकरणामध्ये करडे महाराज भाव उत्पन्न झाला की असा जर मुलगा जन्माला आला तर मी याला स्तनपान करीन म्हणून देवानं आशीर्वाद दिला. तथास्तु. पण ज्या वेळेला बळीला पाताळामध्ये घातलं त्यावेळेला हिच्या अंतःकरणातला भाव बदलला. हिला वाटला अशी जन्माला आलेली हो दूध काय विष पाजून मारा होती म्हटली. देव म्हणले ही बी तुझं मनोरथ पूर्ण होईल. आणि मग हिचा संबंध देवाने शोधला. हो कोण आहे तर बळीची मुलगी रत्नमाला. ही कृष्ण अवतारामध्ये पुतना झाली आणि तिचं मनोगत पहिलं काय होतं, दूध पाजायचं. देवाला स्तनाला लावल्याबरोबर देवानं सगळं दूध प्राशन केलं केशव महाराज. आणि मग तिचं मनोरथ पहिलं मनोरथ पूर्ण झालं आणि मग नंतर उपजलेला भाव तोही पूर्ण केला आणि पंचप्राणाला देवानं ओढ लावली. सोशियली पुतना येणे मोहिले लेकरू आळीन संडे बाप रुक्मा देवरू माझ्या कानाचे नाव बरी घ्यावो माझ्या कानाचे नाव बरी घ्यावो माझ्या कानाचे नाव बरी
खेळावयाला माझ्या कानाचे नाव भरी घ्यावं माझ्या कानाचे नाव भरी ज्ञानोबारांनी वर्णन केले माझ्या कानाचे तुम्ही झाकली लाखाची तुम्ही नाव तुम्ही भरी घ्याव हृदयी धरून अशी खेळावया न्यावो सोशिली पुतना येणे मोहिलेले करू आळीन संडे बाप रुक्मादेवरू किती अवतार अनेक अवतार घेतले मुक्त केली पुतना हो जे तो आसन का द्यायचे ने माने सायोज्य सौरसु दिला पुतणे जे विषयाचे नि स्तनपाने मारवाली मारिली पुतना तिला मोक्ष दिला देवाने अशा अनेक संकट देवावरती होती आणि मग तिला अग्नी दिला तिचं 16 योजन शरीर लांब होतं सगळ्या गोष्टी आहेत हो तिला सगळं तुकडे केले तिला अग्नी दिला नामदेवराय वर्णन करतात नामामणी दिला अग्नी वासनमाये त्रिभुवनी हो पण देवाने काही रांगत असताना चरित्र केले ये दशे चरित्र केले राणाने रांगता गोदने राखी तसे माझी वाणी तुझी वर्णी गुणाना आयशेदी प्रेम काय काय रांगत असताना काय केलं देवाने दही दूध खाल्लं चोरी केली नाही काय रांगत रंगणी चोरी तरुणी दावणी धरती गवळणी हो तळवे तळ हात देखील रांगत असताना डाव्या गुडगेने रांगत रंगणी रंगनार तोम्या देखिला सई गवळण जसवंती पै सांगे या कृष्णाजी संगे येणे येणे श्रीरंगे नवनीत माझे बक्षिले म्हणून गाई रांगत असताना काय चरित्र केलेलं आहे रांगत असताना काही चरित्र केलेलं आहे म्हणून भावार्थानंतर मध्यंतरीचं भजन झाले की आपण थोडं चरित्र बघून संपू म्हणून वर्णन करत असताना गवळ्याची ताक फिरे काय पुरे चांगली एवढा छंद त्याचा देवा काय सेवा भक्तीची विठोबा वर्णन करत असताना गवळ्याची ताक फिरे काय पुरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ती कोठे उपास पडले होते कण्या बक्षी विदुराच्या एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्तीची म्हणून वर्णन करत असताना देवाने रांगताना काही चरित्र केलेलं आहे आणि मुरली वाजवित असताना काही चरित्र केलेलं आहे गाई राखत असताना काही चरित्र केलेलं आहे सगळ्या खोड्या झाल्या आता किती खोड्या आहेत अनेक खोड्या आहेत किती खोड्या सांगाव्या याच्या खोड्या सांगताना शेष सिंधू मही तुकोबाऱ्या म्हणतात शेष सिंधू शाही चरण काय विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे मही शेष सिंधू नपुरे शाही म्हटलेलं महाराज म्हणतात पृथ्वीचा कागद केला आणि मेरू पर्वताची लेखणी केली आणि समुद्राची शाही केली तर त्याच्याच खोड्या सांगताना सगळं अपुरं होईल हो काय खोड्या सांगवत्या एकी पुढे एकी पुढे रे एकी सरसावनी गोपिका एकी पुढे एकी पुढे एकी सरसावनी गोपिका सांगती गाराने तुझ नाही ठाऊका सांगती गाराने तुझ नाही ठाऊका सांगती गाराने
सगळ्या खोड्या ऐकून घेतल्या आणि आईशी ऐकता गाराने यशोदा नैनी आले पाणी कृष्णा खोडी दे टाकू देवा खोडी टाकून दे कृष्ण का उणे का करीतोशी चोरी आणि मग सगळ्या गोपाळांना एकत्रित करून आईनं यशोदा मातेनं देवाला शाळेत घातलं हातीकाठी काळी गोंगडी लागला धेनूची पाठी नाही काय गाई सारी कानो बा गाई सारी कानो आणि मग सगळ्या गोपाळांना घेऊन देव वृंदावनामध्ये आले. थोडं फास्ट बघायचं आपल्याला. आणि मग तिथं त्या गवळणीला असं वाटत होतं कृष्ण आपल्याला सोडून यमुना नदीच्या तीराला वृंदावनामध्ये आहे आणि आपल्याला त्याचं दर्शन होत नाही म्हणून देवाला विनंती केली देवा तू तिथं जरी असला तरी काहीतरी कर. हो काय करू निदान आमच्याकरता वेणू तरी वाजवत जा म्हटले. आणि देवानं मग वेणू वाजवायला सुरुवात केली. आदरी धरोनी वेणू आदरी धरोनी वेणू आदरी धरोनी आणि वेणू कसा निळोबराय म्हणतात वेणू कसा वाजत होता त्याचा संकेत काय होता. मृदू मधुर मधुर वाजवितो मृदू मधुर 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 वाजवितो वेणू तेने गोपी कावेलीला पात्र झाल्या ब्रह्मस्था मृदू मधुर मधुर मृदू मधुर मधुर वाजवला वेणू. देवाची समाधी लागलेली गळाली. गोप गोपिका ब्रह्मसुखाला पात्र झाले. मुरलीचे संकेत आहे त्याच्यामध्ये आपण भरपूर आहेत. मग अशी अवस्था झाल्यानंतर तृण चारा चरू विसरली गाई व्याघ्र एके ठाई झाली पक्षी कुळे निवांत राहिली भानुदासा पावली प्रेम भक्ती वृंदावनी वेणू नेहमी आता ही गवळण म्हणायची बरं. मग सगळ्या गवळण अशी परिस्थिती झाल्यानंतर त्या वेणूचा देवाला विरह सैन होणार गोप गोपिकांना.
आणि मग नामदेवरायांनी त्याच्या वर्णन करत असताना एक गवळण, तेवढीच गवळण सांगतो, संपू आपण. नामदेवरायांनी वर्णन केलेलं आहे. त्याचा विरह सणवना गोप गवळणीना, देव वनात आहे मुरली वाजवतो आणि इकडं कासावीस जीव होतो, त्याचं दर्शन होत नाही, पण मुरलीचा स्वर कानावरती पडल्याबरोबर अशी अवस्था होती ती. हो, चिरे सुळ्या दुतावे सरती ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती कोणा आठवे कोण कोण याती झाल्या त्या नेत्रपात्र अशी अवस्था होत होती. आणि मग त्या गवळणीनं नामदेवरायच्या भाषेमध्ये गवळणीनं देवाला विनंती केली, नको वाजवू श्री हरी मुरली तुझा वाजवू श्री हरी मुरली तुझा मुरली तान भक्त हरली तुझा मुरली तान भक्त हरली नको वाजवू श्री हरी मुरली नको वाजवू श्री हरी मुरली. त्या गवळणीनंच नामदेवरायच्या भाषेत देवाला विनंती की आता देवा वेण वाजवू नका, नको वाजवू श्री हरी मुरली. आणि तुझ्या मुरलीनं तहान भूक हारली, माझी तहान भूक हारली. अहो ही गवळणीची अशी अवस्था आहे. पण त्या अभंगामध्ये आणखीन भरपूर चरण आहेत. आता सगळा अभंग नाही सांगत मी तुम्हाला, माझाही पाठ नाही. म्हणून वर्णन करत असताना अशी अवस्था त्यांची झाली. सगळे गायी गोप गोपाळ एकत्र देवाने केले, अनेक प्रकारचे खेळ खेळले. म्हणून हा सुद्धा खेळ काही 1 दिवसाचा 4 दिवसाचा 5 दिवसाचा नाही. हा जो उत्सव हा 12 महिन्याचा उत्सव आहे. आणि ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ सायना दिदीच्या जाण्यानंतर सुद्धा माणसाचं जाणं सुद्धा असं असतं बघा. एवढ्या सगळ्या माणसांना पाठीमागं काम लागतं. आणि 5 दिवसाचा तो उत्सव झाला, पण प्रत्येक महिन्याला कीर्तन झालं. आणि त्या कीर्तनाचं एक विशेष असं आहे, हो, ही 12 महिन्यातच कीर्तनकार तयार झाले ह्या आश्रमामध्येच. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बाहेरचा कीर्तनकार आणण्याची गरज पडली. हां, ही जी मुलं आहेत ना, ही मुले आहेत सगळ्या, यांनी प्रत्येकीने एक दिवस कीर्तन केलं, बरोबर. आणि आप्पाने बी केला. ठीक आहे, वकील साहेब इथं बस. वकील साहेबांनी कीर्तन केलं, दादांच्या पोरांनी हा, आणि दादाच्या मुलाने केलं, हा, हर्षदने कीर्तन केलं. म्हणजे एखाद्याच्या जाण्यानं पाठीमागं एवढी, याला क्रांती म्हणायचं, याला क्रांती म्हणायचं. हो, जाण्याने एवढी क्रांती होती. हो, ही त्यांची एका कीर्तनानं काय होईना, पण त्यांना उभा राहायचं स्टँड मिळालं. हो, आणि 2 गोष्टी बसलेल्या माणसाला फार सोपं वाटतो. गाणाऱ्याचं चुकल्यावर, कीर्तनकाराचं चुकल्यावर फार त्यांना हे वाटतं, अरे कसं म्हणतोय तो, ती काय बरोबर सांगत नाही. असं बसलेल्या माणसाची अवस्था होती काय कायची बरं. पण तुम्ही इथं उभा राहून पहा, मग तुम्हाला त्याचा अनुभव येईल. उगं माप काढायची नाही, तर पुटपटी घ्यायचं, ह्याचं माप त्याचं माप काय करायचं. इथं उभा राहा म्हणजे तुला कळते, खोली उंची लांबी सगळं कळतं. विठ्ठला विठ्ठला एवढं सोपं नाही. परमार्थ नव्हे, लेकुराच्या गोष्टी तीव्र व्हावा पोटी आणवता. भक्ती ते कठीण सुळावरची पोळी म्हणे. उगाय फुकट मिळत नसतं कोणाला. काय काहीतरी पूर्व पुण्य असती जीवनामध्ये. माणसाचा आघात होत असतो, त्या आघातानं देव ज्याच्यावरती आघात होतो का नाही, देव त्याच्यावरती छाया धरतो. घात आघात निवारी छाया त्याला पुष्टी आहे प्रमाणाची बरं. विश्वकृपाकरी देव काय करतो, त्याचं सगळंच निवारण करतो. आपा तुम्ही वेळात वेळ काढून आला, सगळेच आलेले आहेत, मग तुम्हाला जास्ती व्याप असतं. पण देव त्याच्यावरती पितांबराची छाया धरतो. सामान्य नाही.
म्हणून ही सगळे मुलं ह्या आश्रमामध्ये आहेत. ह्या प्रत्येक मुलीने एक एक कीर्तन मासिकाचं केलं. ही त्याचं पुण्य आहे, आपल्या ह्याचं नाही. हो, म्हणून एवढा हा ओत प्रोत आणि भरगच्च हा नामयज्ञ झाला. हा यज्ञच आहे. हो, आणि ती आजचं हे सांगतेचं कीर्तन. म्हणून आता भरपूर सांगण्यासारखं आहे. उशिरा उभं राहिले म्हणून उशिरा संपलं तरी तुम्हाला विनम्र म्हणजे मी माफी मागतो. असू द्या, थोडा एखादा दिवस ह्या मुलांसाठी आपला एवढा दिवस जास्ती वेळ हां, आपण कुठेही वेळ घालवतो. जिथं जास्ती ये नाही तिथं माणसं जास्ती वेळ घालवते. विठ्ठल 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 येणं नसल्या वेळ घालवलेला कारणी लागतो. हा, ही वेळ कारणी लागतो बरं. हा, दुसरा वेळ कारणी लागत नाही. आपण जेवण पण येतो, फळ पण घेऊन येतो, आपलं काय तिथं कारणी आहे. याला सेवा म्हणायचं नाही. म्हणून सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं आणि पाठीमागच्या सगळ्या अवताराचं ऋणातून उतराय होण्याकरता देवाने त्यांना प्रसाद दिला. हो, झाली आता वेळ म्हणत्या अनाशी दुऱ्या. हो, म्हणून सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं. खेळ खेळले, थकले, एकत्रित केले. झाली आता वेळ म्हणत्या अनाशी दोऱ्या. अवघ्या सोडेल्या मोठा आजीचा दहिकाला घुमटा. ग्यारे ग्यारे दहीभात आवाज येतो पंढरनाथ. म्हणून तो गोपाळांना जो आनंद प्राप्त झाला तो सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद या सायना दिदीच्या म्हणून आपल्या जीवनामध्ये हा आनंद प्राप्त झाला. म्हणून गवळी आजी ताक फिरे काय पुरे चांगली. एवढा छंद त्यांचा देवा काय सेवा भक्तीची. कोठे उपास पडले होते कण्या बक्षी मधुराच्या. एवढा छंद त्यांचा देवा काय सेवा. बस थोडं वाजवायचं. बस 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 बस. अरे तू आपल्या बस वाजवा. हां, बसा बसा बस बस थोडे. ना बस 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 बस. अहो, काम करणारी माणसं मागच राहतात, मला माहीत आहे. 12 महिने प्रत्येक मासिकाला मुन्ना वाजवायला. म्हणून त्यांचेही विशेष आभार. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. मुन्नाचं कधी काय नसतं, फोन केला घ्या प्रत्येक मासिकाला. आणि इथं रामनवमीच्या उत्सवात सुद्धा सप्ताहाला आणि प्रत्येक महिन्याच्या कीर्तनाला नवमीच्या असतो. हे सगळे मंदिर उपलब्ध ज्या ट्रस्टीनं करून दिलं, लाला शेठशाह त्यांचे आभार. श्रीराम भजनी मंडळ यांचे आभार. दररोज हरिपाटला आणि आमचे बच्चूभाऊ कांबळे त्यांचंही आर्थिक योगदान, मोलाचं सहकार्य त्यांचं असतं. आमचे देवकर मामा आहेत. हो, आणि त्यांचंही योगदान आहे. त्यांच्या नात पल्लवीत आहे, त्याही कीर्तन करतात. हां हां, ती आणि वेळ आहे, ती वेळ आहे. हां, तेही कीर्तन करतात. चांगलं आहे. सगळ्यांचं सहकार्य आहेत. मगर महाराज आहेत, बोबडे महाराज आहेत, करडे महाराज आहेत. सगळ्यांच्या सहकार्यातून हा खेळ नव्हे कल्याचा म्हणून मेळ मिळवेल. आमचे गुरु महाराज आहेत, केशव महाराज आहेत. सगळे ते केशव महाराज म्हणजे आचार्य आहेत. हां, पवारांना आहेत, भोसले आहेत, पळशी मामा, नागाळे बापू, आमचे चौरे महाराज आहेत. हे सगळे आंबीर मामा, सिद्धे मामा, तात्या गलांडे महाराज, तुकादादा, माणी महाराज आणि आजचे मृदंगवादक आदित्य महाराज पोळ, त्यांनी वेळात वेळ काढून सगळ्यांनी आपली सेवा इथं दिलेली आहेत. तुम्ही सगळे श्रोते आणि सगळ्या श्रोत्यांच्या, गोडशे महाराज आले, सगळ्या श्रोत्यांच्या उपस्थितीमध्ये आमचे नाना आहेत, संतोष महाराज मगर, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा भरगच्च कार्यक्रम जेवढं होईल तेवढं या मुलांना, या आश्रमाला, करडे महाराजाला, प्रत्येक महाराजांनी सांगितलेलंच आहे. सगळ्यांना जेवढं होईल तेवढं शक्य तितकं सहकार्य करावं. आणि आजचा जो हा कार्यक्रम झाला 5 दिवसाचा, ही आमची लातूरची नामाचा गजर चॅनल, अंधलकर नाव आहे ना त्यांचं. हो, त्यांनी 5 दिवस आपली सेवा दिलेली आहे. त्या कार्यक्रमाचा त्यांच्या प्रचार प्रसार त्यांच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलवरून होणार आहे. सगळ्या ह्या आनंददायी वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. मी अगोदरच सांगितलं, ही आजचं जबाबदारीचं कीर्तन असते. कोणाचं नाव राहिलं,
तर संयोजकाकडं यजमानावरती त्यांची ओरड येऊ नये त्याच्याकरता मी तुमचा वेळ घेतलेला आहे, त्याच्याबद्दल तुमची माफी मागतो. आणि जरी कोणाचं नाव राहिलं असेल ती घरचे आहेत आपले ती मला रागवतील म्हणतील आपलाच कार्यक्रम माझं कशाला सांगितलं पण तरी सुद्धा तुम्ही सांगताय म्हणून तुमच्या विनंतीला मान देऊ ना. दादासाहेब चव्हाण आहेत, त्यांची 2 मुलं दररोज स्वयंपाक करू लागायला वाढू लागायला काकी आहेत, त्यांच्या पत्नी सगळं परिवार इथं अब्दू लागायला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे होत असतं. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची कदम आचार्य. मी अगोदर सांगितलं ही जबाबदारीचं कीर्तन असतं. कालेज कीर्तनामध्ये हे सांगायचं असतं कोणी काय केलं काय नाही. आणि राजाभाऊ कदम हे आचार्य प्रत्येक मासिक महिन्याला नवमीचा स्वयंपाकसुद्धा तीच करते. सप्ताहामध्ये त्यांच्याकडे सेवा असते. आणि या कार्यक्रमाची सुद्धा आम्ही ज्या वेळेला राम मंदिरामध्ये कार्यक्रम केला स्वयंपाकाचं नियोजन सेवा त्यांचे म्हणून त्यांचे विशेष आभार. ती नुसतं स्वयंपाक करून बाजूला जात नाहीत, ती पंक्तीत फिरतात कोणाला काय पाहिजे ही महत्त्वाचं आहे बरं का. नाहीतर आचार्याने स्वयंपाक केला भात कुठं आचार्याची गाठच पडत नाही, पुन्हा भांडी धुवून ठेवलं त्याचं काय. पण ही तसे आचार्य नाही तर ही सेवा करतात. हां, आणि पंक्तीमध्ये फिरतात विचारतात गोडसेवा कोणाला काय स्वयंपाक कसा झाला हे विचारतात आधी. पण स्वयंपाक त्यांचा 1 नंबरच असतो, त्याच्यामध्ये काय अडचण नाही. हां, म्हणून ह्या सगळ्यांच्या आणि ही प्रेमाचं कीर्तन आहे. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबारायच्या चरणावरती समर्पण करून हा काल्याचा प्रसाद आहे. आणि गोपाळांना मुदा घेऊन या ग्यारे ग्यारे दैवात आम्हा देतो पंढरीनाथ बाणुदास गीतिकात प्रसाद देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करीन पेद्या वाटितो शिदोरी म्हणून अशा अनेक प्रकारानं सगळ्यांना वस्त्रे गोंगडिया घालून या तळी वरी वनमाळी वैश्वरा देवाला उंच असणार बसवलं. आणि सगळ्या गोपाळांना देवाने प्रसाद दिला आणि प्रसाद दिल्यानंतर गजर केला पुंडलिक अवतार विठ्ठल श्री एवढा देवा
केवळा त्यांचा छंद
तुका म्हणे आनंद समाये तारा विकारला पारा गया जानी गया अवघ्या सोडियाला मोठा झाले रे गे जय माग आमागे तो पण चढला रे गे जय माग आमागे तो पण रे गे जय माग आमागे तो पण विठ्ठल जय जय पाटाय घ्या जाऊ तिकडे महिला कृष्ण घ्या बारीची कोणी असते ना घ्या चला चला विठ्ठलवाडी बिजवडी गलांडवाडी या टाळ करी आरती लावाले की आरती होत्या बस सगळ्याला बसलेल्या माणसाला वाटा घ्या कोण राहिले का चोरे सर घ्या चला मुलांनो घ्या आमदेव मंदी घ्या चला कंठी धरला कृष्ण मणी जने प्रकाश गाला वाटोळे गमेका या ब्रह्माजिका उत्तम लोकारा गाला वाटोळे गमेका तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीया विरगा गाला वाटोळे गमेका ज्ञानदेव तुका आरती ज्ञानराजा लो पडला